जय महाराष्ट्र, मी मराठी माणूस प्रदीप। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या राजकारणाला सुरुंग लागला। ज्या महायुतीला आपण ताकदवान म्हणत होतो, ज्या महाविकास आघाडीला आपण कमकुवत समजत होतो, इथं मात्र सगळं उलट झालं। राजकीय सगळ्या गोष्टी पलटल्या आणि महायुतीला सगळ्यात मोठा झटका सहन करावा लागला। या सगळ्या राजकारणाच्या केंद्रस्थानी उभे आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। ज्या देवेंद्र फडणवीसांनी जेवढंही राजकारण काही केलं, त्या सगळ्या राजकारणाचा रोष महाराष्ट्रातल्या जनतेने वैयक्तिक देवेंद्र फडणवीसांवरती दाखवलाय। जेवढी ही महायुतीला मतदान पडलंय ते सगळं मतदान हे मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांच्या नावाने पडलंय। घटक पक्षांच्या काही महत्त्वाच्या एकनाथ शिंदे साहेब असतील, या सगळ्यांच्या ताकदीमुळे पडलंय। राज साहेबांना सोबत घेतलं ते एक मोठं मतदान मला असं वाटतं महायुतीच्या पारड्यामध्ये पडलंय। पण वैयक्तिक देवेंद्र फडणवीसांना फार मोठा झटका बसतो इथं, कारण ज्या प्रकारचं घाणेरडं राजकारण फडणवीसांनी केलं, मग तर मराठा समाजाचं त्यांच्यावरती असलेला रोष असो किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांना सोबत घेणं, अशोकराव चव्हाणांना सोबत घेणं, सोबत घेतलं तर घेतलं आणि त्यांना डायरेक्ट सत्तेचा मलिदा हातामध्ये देणं किंवा सत्तेच्या दोऱ्या त्यांच्या हातात टेकवणं ही फार मोठी गोष्ट झाली। म्हणजे जी माणसं 70 हजार कोटीचा घोटाळा करतात, कित्येक हजारो कोटी रुपये घोटाळे करून जे उघडपणे सांगतात किंवा जे स्पष्ट होतं की यांनी घोटाळे केलेत, अशा लोकांना तुम्ही संपवण्याच्या ऐवजी त्यांना तुमच्या सोबत घेता आणि मांडीला मांडी लावून बसता। या सगळ्या गोष्टी लोकांनी पाहिल्या आणि लोकांनी याच्यावरती भयंकर राग व्यक्त केला। या बाजूला जरी महाविकास आघाडी जरी कितीही सक्षम असली, उद्धव ठाकरे जरी काँग्रेस सोबत गेले असले, बाळासाहेबांची जरी त्यांनी विचार तोडले असले किंवा सगळ्या गोष्टी जरी केल्या असल्या, तरी तिकडे त्यांची ताकद आपल्याला वाढताना दिसते। पण या सगळ्या महायुतीच्या गोष्टींमध्ये एकनाथ शिंदे ज्या ताकदीने उभे राहिले किंवा शिवसेनेचा जो एक पाया त्यांनी तसाच्या तसा भक्कम ठेवला, त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करणं फार महत्त्वाचं आहे। म्हणजे येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये मला असं वाटतं फडणवीसांना बाजूला करून एकनाथ शिंदेंच्या हातात महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण सगळ्या राजकीय वर्तुळाची सूत्र त्यांच्या हातामध्ये दिली पाहिजेत आणि त्याचसोबत राजसाहेब ठाकरेंना यांच्यासोबत घेतलं पाहिजे, कारण हे अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपामध्ये कुठलाही चेहरा नाहीये। लोकांचा यांच्यावर भयंकर रोष आहे। अशा सगळ्या गोष्टी असताना राजसाहेब ठाकरे आणि एकनाथजी शिंदे साहेब हे दोघंच महाराष्ट्रातले येणाऱ्या पुढच्या काळामध्ये महायुतीचे चेहरे बनतील आणि तेच बनवावे लागतील। कारण जर एवढा खासदारकीला जर एवढा मोठा रोष लोक तुमच्यावर व्यक्त करतायत, तर विधानसभेला तुमची घसरगुंडी उडल्याशिवाय राहणार नाही। कारण नरेंद्र मोदींना देखील फार मोठा झटका बसतोय। ज्या नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा लावला, तो 400 पारचा नारा 300 पर्यंत देखील पोहोचला, त्यांना घाम फुटला। या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या पाहता लोकांनी कुठल्या ना कुठल्या तरी कारणावरून रोष व्यक्त केला, एवढं मात्र विसरून चालणार नाही। आणि देवेंद्र फडणवीसांना राजकारणाच्या मध्यावर ठेवून त्यांच्यावरती अनेक स्तरांवरून टीका होईल आणि होते, आणि खास करून हायकमांड कडून देवेंद्र फडणवीसांची कान उघडणी होईल असं मला तरी वैयक्तिक वाटतं। कारण या सगळ्याच्या मागे देवेंद्र फडणवीसांनी जे राजकारण केलं, मग ते तिकीट वाटपापासून असो, लोकांना सोबत घेण्यापासून असो, नवीन चेहरे उभे करण्यापासून असो किंवा सगळ्या प्रचाराच्या गोष्टी करण्यापासून असो, या सगळ्यांच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस होते। म्हणजे ज्या एकनाथ शिंदेना लोक राजकारणाच्या पटलावरून फेकण्याचा विचार करत होते, त्या एकनाथ शिंदेनी स्वतःच्या ताकदीचा उपयोग करून स्वतःचं अस्तित्व तरी टिकवून ठेवलं। पण या उलट मात्र देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या गोष्टी टिकवता आल्या नाहीत, हे स्पष्ट आपल्याला दिसतंय। अजित पवारांची तर गोष्ट सोडून द्या, पण महाविकास आघाडीला येणाऱ्या राज्याच्या राजकारणात जर शह द्यायचा असेल, तर मला असं वाटतं फडणवीसांपेक्षाही एकनाथ शिंदे साहेबांना वरती खेचलं पाहिजे, त्यासोबत राजसाहेब ठाकरेंना पुढे आणलं पाहिजे आणि या दोघांच्या संघट मतानेच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बसेल। त्याच्याशिवाय आता तरी हे शक्य नाही, कारण फडणवीसांना लोकांनी राजकीय पटलावरून बाजूला फेकायला चालू केलंय आणि या सगळ्या गोष्टी या मतातून आणि या गोष्टीतून दिसतात। महायुतीला जेवढी मतं पडलेत ती फक्त नरेंद्र मोदी या एकमेव नावासाठी पडलेत, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळं राज्याच्या राजकारणामध्ये जे काही 4-5 महिन्यामध्ये ज्या काही विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या पाहणं फार महत्त्वाचं आहे। आणि या दोघांना घेतल्यामुळं तुम्हाला वाटतं का की खरोखर फडणवीसांना आणि महायुतीला मोठा झटका बसलाय? तर काय वाटतं तुम्हाला? मला आवर्जून कळवा। भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत। तुर्तास धन्यवाद।